विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आज रणशिंग फुंकणार आहे। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अधिवेशनासाठी काल रात्री उशिरा पुण्यामध्ये दाखल झालेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अमित शहा आज दुपारी 2:30 वाजता भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। पुण्यातल्या बालेवाडीतल्या क्रीडा संकुलामध्ये हे संमेलन होत आहे। आजच्या संमेलनात विधानसभा निवडणुकीचा रोडमॅपही ठरवला जाणार आहे। दरम्यान ज्या ठिकाणी हे अधिवेशन होत आहे त्या ठिकाणी विजयाचा एल्गार असे फलक लावण्यात आलेत। याचा आढावा घेतलाय सुशांत सावंत यांनी। महाराष्ट्र भाजपचं महाअधिवेशन आज पुण्यात होतं आणि आपण जर बघितलं असाल मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी मोठे फलक लावण्यात आले आणि त्यामुळे आपल्याला कळतंय की अधिवेशन जे आहे ते अधिवेशन नसून विधानसभा निवडणुकीचा एल्गार जो आहे तो कुठेतरी रणशिंग फुंकला जाणार आहे। आणि आपण जर या ठिकाणी जर पाहिलं असाल हा बॅनर इथे लावलेला आहे, व्हा तयार करू विजयाचं एल्गार अशा आशयाचे फलक आहेत। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर या महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकतील असं चित्र आहे। आणि आपण जर या ठिकाणी ज्या ठिकाणी पुण्यामध्ये इथे अधिवेशन महाअधिवेशन होत आहे त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर फलक लावण्यात आले आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 4000 कार्यकर्ते पदाधिकारी या महाअधिवेशनाला येणार आहेत। प्रत्येक पदाधिकारी जिल्हाध्यक्ष असतील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। अमित शहा आज नेमकं काय बोलणार आहेत ते देखील पाहावं लागेल। मात्र आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे फलक लागलेत ते म्हणजे व्हा तयार करू विजयाचा एल्गार। लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं, मात्र आता विधानसभेसाठी भाजपनं कंबर कसलेली आहे आणि त्याचमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात आहेत आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, पुणे। तर विधानसभेसाठी आज भाजप रणशिंग फुंकणार आहे। सकाळी 11 वाजता भाजपच्या संमेलनाला सुरुवात होईल। सकाळी 11 वाजता नितीन गडकरींचं भाषण होईल। त्यानंतर रावसाहेब दानवे राजकीय प्रस्ताव मांडतील। रावसाहेब दानवेंच्या प्रस्तावाला आशिष शेलार अनुमोदन देतील। त्यानंतर संघटन मंत्री शिवप्रकाश यांचं भाषण होईल। दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करतील। तर दुपारी 2:30 वाजता अमित शहा यांचं समारोपाचं भाषण होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।